नमस्कार मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डावरती किती पैसे जमा झाले आहेत अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं। भरपूर अशा लाभार्थ्यांची रक्कम सुद्धा जमा झाली आहे। थेट डीबीटी मार्फत हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। कोणाच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार, किती पैसे जमा होणार याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करा तुमच्या मोबाईलमध्ये आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर मेरा रेशन ॲप नावाचा एक तुम्हाला ॲप दिसेल। हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इथं इन्स्टॉल करायचा आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन नावाचा एक ऑप्शन येईल, त्यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर मेरा रेशन या ठिकाणी ओपन झालेला दिसेल। गरीब कल्याण अन्न योजनेचा हा अधिकृत ॲप आहे, प्रधानमंत्री अन्न योजनेचा। आता सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी बेनिफिशरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स असे 2 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला डिपार्टमेंट युजरला इथं टच करायचं नाही, बेनिफिशरी युजरला टच करायचं आहे आणि खाली इंटर आधार कार्ड नंबरच्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा जो असेल जशास तसे फिल करून लॉग इन विथ ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचं आहे। कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा आधार कार्ड नंबर तुम्ही टाकू शकता। आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आधार नंबर चुकलेला आहे, परत एकदा आधार व्यवस्थित आपण टाकूया। आधार नंबर टाकल्याच्या नंतर आता या ठिकाणी बघा परत एकदा कॅप्चा टाकलेलं नाही, आपण कॅप्चा इथं व्यवस्थित टाकायचं आहे। कॅप्चा जरी चुकला तरी या ठिकाणी तुमचं पूर्ण येणार नाही। कॅप्चा व्यवस्थित आपण आता भरून घेऊया। त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी या टॅबवरती क्लिक करूया। आता सर्व परफेक्ट आपण भरलेला आहे। लॉग इन विथ ओटीपी या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर ओटीपी सेंड सक्सेसफुल, आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी ओटीपी गेलेला आहे। ओके वरती क्लिक करा। आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती जो 6 अंकी ओटीपी आलेला आहे तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती टच करायचं आहे। आता बघा खाली व्हेरीफाय नावाचा यावरती टच केल्याबरोबर ओटीपी सक्सेसफुल म्हणजे व्हेरीफाय सक्सेसफुल नावाचा एक ऑप्शन येईल। ओके करा। ओके केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी आता अवघ्या 2 सेकंदाच्या आत मिळणार आहे। इथे तुम्हाला क्रिएट नाव वरती टच करायचं नाही, स्किप वरती टच करा। टच केल्याबरोबर या ठिकाणी लोकेशन नो थँक्स या टॅबवरती क्लिक करा। या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी पूर्ण डिटेल्स रेशन कार्डावरील या ठिकाणी आलेली आहे। सर्वप्रथम लाभार्थ्यांचं नाव, जर तुम्हाला हा रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड सुद्धा तुम्हाला इथूनच करता येणार आहे। या ठिकाणी बघा पूर्ण डिटेल्स सुद्धा देण्यात आलेली आहे। लाभार्थ्यांचं नाव, कोणाच्या नावाने हा रेशन कार्ड आहे म्हणजे हेड ऑफ फॅमिली। त्यानंतर खाली ॲड्रेस, कोणत्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड उपलब्ध आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला सध्या रेशन मिळत आहे हे सुद्धा ॲड्रेस दाखवला जात आहे। याचबरोबर आरसी नंबर जो आहे म्हणजे रेशन कार्ड नंबर जो आहे तो रेशन कार्ड नंबर सुद्धा यावरती उल्लेख आहे। आता यावरती टच केल्याबरोबर तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची पूर्ण नावे या ठिकाणी दिसतील, त्यांचं वय दिसेल, हे सर्व तुमचे नाते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे। आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। आता तुम्हाला जर इथं रेशन कार्ड डाउनलोड करून घ्यायचं असेल तर यावरती टच करा। टच केल्याबरोबर पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड इथं होईल। आता बघा काही लाभार्थ्यांचं इथं मोबाईल नंबर लिंक केलेला आहे आणि काही लाभार्थ्यांचं केलेलं नाही। जर तुमच्या कुटुंबातील लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर इथं पेंडिंग मोबाईल नंबर किती लोकांचा आहे ते दर्शवलं जाईल। आता आपण समजून घेणार आहोत की रेशन कार्डावरती किती पैसे सबसिडीच्या स्वरूपामध्ये जमा झालेले आहेत त्याचा आपण इथे डिटेल्स समजून घेणार आहोत। बेनिफिट रिसिव्हड फ्री गव्हर्नमेंट नावाचा जो ऑप्शन दाखवला जात आहे फ्रॉम गव्हर्नमेंट त्यावरती टच करायचं आहे। व्यवस्थित समजून घ्या। यावरती टच केल्याबरोबर 1 सेकंदाच्या आत जानेवारी महिन्याचे किती पैसे जमा झालेले आहेत, फेब्रुवारी महिन्याचे किती पैसे जमा झालेले आहेत, मार्च 2025 चे पैसे किती जमा झालेले आहेत, एप्रिल 2025, मे 2025, जून 2025, जुलै 2025, ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 अशी रक्कम जमा झालेली आहे। एकूण रक्कम या ठिकाणी 4 लाभार्थ्यांसाठी 6311 रुपये जमा झालेले आहेत। तुम्ही स्पष्ट तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। जर तुमचं केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या नावाने किती पैसे आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला अवघ्या काही मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जी प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे। मित्रांनो, डीबीटी मार्फत थेट कुटुंब प्रमुखांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जीआर सुद्धा घेण्यात आलेले आहेत। या व्हिडिओच्या शेवटी जो व्हिडिओ लावलेला आहे त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती पहा। धन्यवाद।